आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। कायम विनाअनुदानित शाळेच्या जे शिक्षक आहेत त्यांना कसं रस्त्यावरती सरकारने सोडलं आणि वाऱ्यावर सोडलंय त्याच्याबद्दल काहीशी खुलासे आणि सरकार याच्यावरती काहीच काम करत नाही आहे त्याच्याबद्दल पुरावे मी तुमच्याकडे सादर करणार आहे। पहिलं म्हणजे परवा जी बीडमध्ये शिक्षक विनाअनुदानित शाळेतले धनंजय नागरगोजे यांनी 18 वर्ष पगार न मिळाल्यामुळे जी आत्महत्या केली ते सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे। हे असं घडणे म्हणजे एक लाजिरवाणी आणि दुर्दैवी बाब आहे। पहिली आमची मागणी आहे की या आत्महत्येमध्ये जे काही दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती आत्महत्येस पराभूत केल्याबद्दल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, संस्था चालकांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि यांच्यावरती खटला चालवला पाहिजे। आता या आत्महत्येने एक महत्त्वाचा मुद्दा शिक्षकांचा जो कायम विनाअनुदानित शाळेमध्ये चालू आहे तो ऐरणीवरती आला आहे। महाराष्ट्र सरकारने 1981 मध्ये MEPS ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र एम्प्लॉई प्रायव्हेट स्कूल ऍक्ट हा पारित केला होता। हा जो कायदा आहे हा कायदा जसा लेबर लोकांना संरक्षण देतो तसंच कायम विनाअनुदानित शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये जे शिक्षक काम करतात त्यांना संरक्षण देणारा हा कायदा होता। गेल्या वर्षी मी या कायद्यावरती आपल्या शाळेमध्ये किती आपल्या मुंबईमध्ये शाळा चालू आहे या कायद्याची काय अंमलबजावणी होते आणि कसं काय चालू आहे याच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली। कारण माझ्याकडे 2 केसेस झाल्या। एक अंधेरीची केस होती, प्रसूतीची रजा न देता एका टीचरला तडकाफडकी कामावर काढून टाकण्यात आलेलं। एक गोरेगावची NTS खालसा म्हणून शाळा आहे, तिथे 10 टीचरला 10 शिक्षकांना विदाऊट नोटीस देता कामावर काढून टाकण्यात आलं। तेव्हा मी हा MEPS ऍक्टवरती काम करायला सुरुवात केली। हा MEPS ऍक्ट म्हणजे काय आहे की ज्या शिक्षकांची नियुक्ती संस्था चालक करतात त्यांना 15 दिवसाच्या आत या MEPS ऍक्ट नुसार सरकारकडून त्या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता घ्यावी लागते। म्हणजे तो शिक्षक कितवी शिकलेला आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याचे गुण काय आहेत, तो TET पास आहे की नाही, आणि ही जेव्हा वैयक्तिक मान्यता मिळते तर शिक्षकांना आधार काय असतो की शिक्षकांना त्याच्यामधून प्रॉव्हिडंट फंड हा आधार मिळतो, पगार अनुदानित शाळेप्रमाणे द्यावा लागतो। तिसरं म्हणजे प्रसूतीच्या रजा असून दे किंवा बाकीच्या रजा असतात त्या मिळतात, ते संरक्षण मिळतं आणि इतर बरेचसे लाभ जे अनुदानित शाळेमध्ये भेटणार ते शिक्षकांना पण भेटतं। ह्याच्यामध्ये सर्वात मुख्य कारण आहे जे मी बघितलं की 6वा वेतन आयोग जेव्हा लागू केला होता 2010 मध्ये तेव्हा सरकारने या कायम विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांना अनुदानित शाळेतल्या शिक्षकांप्रमाणे पगार द्यावा, वेतन आयोगाप्रमाणे पगार द्यावा हा GR काढलेला। तर जेव्हा मागच्या वर्षी मी फक्त मुंबईमध्ये ITI केला की BMCच्या आपल्याकडे 2 विभाग आहेत। BMC ला MEPS जो ऍक्ट आहे तो लागू होत नाही कारण ब्रिटिशकालीन स्वायत्त संस्था आहे, त्यांना तसाच एक कायदा लागतो ग्रँटिंग कोड, पण त्याच्यामध्ये पण शिक्षकांची वैयक्तिक मान्यता घेणे हे खूप अनिवार्य आहे। आणि बाकी मुंबई व्यतिरिक्त बाकी जेवढ्या 28 महानगरपालिका आहेत, जेवढे 34 जिल्हे आहेत आणि 5 उपसंचालक कार्यालय आहेत त्यांना सगळ्यांना हा MEPS ऍक्ट लागू होतो। धक्कादायक बाब अशी निघाली की मागच्या मे महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी पासून मी सुरुवात केली तेव्हा मुंबईमध्ये 261 ICSE, IG आणि CBSEच्या शाळा प्लस त्याच्यानं IT शाळा पण आल्या, यांनी शिक्षकांची वैयक्तिक मान्यता सरकारकडून घेतली नव्हती। हा एक मोठा धक्कादायक बाब होती। भले तर दिल्ली बोर्डाच्या शाळा असतील पण महाराष्ट्र सरकारचा GR आहे की महाराष्ट्रामधले जेवढे नियम आहेत ते त्या बोर्डाच्या शाळांना पाळावे लागणार। त्याचबरोबर आता इथं IGSC आणि CBSE ची गोष्ट आली, 253 महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या मुंबईतल्या SSC बोर्डाच्या शाळा कायम विनाअनुदानित यांनी पण शिक्षकांची वैयक्तिक मान्यता घेतली नव्हती। आणि त्याच्यानंतर म्युन्सिपालिटीने ज्या प्राथमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सर्वच म्हणजे 451 शाळांनी
ही वैयक्तिक मान्यता घेतली नव्हती. आता ही वैयक्तिक मान्यता न घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे संस्था चालक यांना करोडो रुपये फी घेतात आपल्याकडनं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता संस्था ज्या चालू आहेत मुंबईमध्ये कायम इनाम सेल्फ फायनान्स, यांना करोड रुपये फी घेतात, करोडो रुपये नफा कमवतात. पण यांना शिक्षकांना सरकारने नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे पगार द्यायचा नसतो. म्हणून या शिक्षकांना कमीत कमी 12,000, 13,000, 14,000 मध्ये हे लोक काम करून घेतात. त्यांना कुठलंच संरक्षण भेटत नाही, ना तेवढा पगार भेटतो, ना त्यांना जॉबची सिक्युरिटी मिळते, ना त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळतो, ना त्यांना त्यांची ग्रॅज्युइटी मिळते. पण त्यांना कधी उठून सांगतात की तुम्ही निघून जा. आणि ह्या वैयक्तिक मान्यता न घेतल्यामुळे हे पण दिसून येतं की सरकारचा या कायद्यावरती अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्तीच नाहीये. माझा असा आरोप आहे की हा जो प्रायव्हेट शाळा यांची मोठी लॉबी आहे यांचा करोडोचा नफा कमी होईल आणि या शिक्षकांना पगारामध्ये वाटण्यामध्ये जाईल, म्हणून हे सत्ताधाऱ्यांचे खिसे भरतात आणि हा कायदा राबवायला देत नाही. या धर्तीवरती जेव्हा या 900 शाळा मुंबईला पकडल्या गेल्या तर मी तुम्हाला दाखवतो. आपल्या मराठी आणि इंग्लिश काही वृत्तपत्रांनी सर्वांनी ही बातमी छापलेली. मुंबईतील 900 शाळा टीचरच्या मान्यतेच्या पुढारी. नंतर मग ही सामनावरती बातमी आहे, ही लोकमतवरती बातमी आहे आणि अशा 3-4 पेपरनी पण केलेली, इंग्लिश पेपरांनी पण केलेली आहे. पण जेव्हा ह्या 900 शाळा अशा चालू आहे ह्या जेव्हा कळलं म्हणजे धक्कादायक बाब होती की मुंबईमध्ये 1981 चा कायदा हा अजूनपर्यंत अंमलबजावणी देत नाहीये. तेव्हा मी सांगितलं, म्हणजे मागणी केली सरकारकडे, शासनाकडे मागणी केली आणि बांधकाम आयोगाकडे मागणी केली की तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये 5 उपसंचालक कार्यालय आहेत, 34 जिल्हा परिषद आहेत शिक्षण अधिकारी कार्यालय आणि जवळ 28 महानगरपालिका आहेत ज्याच्यामध्ये MBBS कोड लागू होतो. अशा सर्व शाळांच्या शिक्षकांची तुम्ही वैयक्तिक मान्यता ही नियमित करून घ्यायची. सरकारने शासनाने आयुक्तांना 30 मार्चला पत्र काढले, 30 मेला 2024 शिक्षण आयुक्तांना. तसंच बाल हक्क आयोगाच्या सचिवांनी, म्हणजे IAS अधिकारी असतात बाल हक्क आयोगांची, त्यांनी 12/7 शिक्षण आयुक्त तत्कालीन सूरज मांढरे यांना पूर्ण महाराष्ट्राची चौकशी करून अहवाल करायचा आणि त्या अहवालावरती कारवाई केलेली त्यांना म्हणजे बाल हक्क आयोगांना शासनाला द्यायचा आणि तक्रारदार म्हणजे मला द्यायचा. त्याच्यावरती माहितीचा अधिकार म्हणून मी त्या जानेवारीमध्ये माहितीचा अधिकार दाखल केला की याच्यावरती केलेली कारवाई ही पूर्ण कारवाई याची मला तुम्ही नस्ती द्या. त्याच्यावरती आलेलं उत्तर बाल हक्क आयोगाचं की शिक्षण आयुक्त कार्यालयांनी आम्हाला आजपर्यंत कुठलाही अहवाल पाठवला नाही. म्हणजे किती धक्कादायक बाब आहे की लाखो शिक्षक याच्यामध्ये भरडले जात आहेत, कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करतच नाही आहेत. पण जेव्हा एखादा कार्यकर्ता किंवा एखादी संघटना तुम्हाला हे आणून देतं आणि निदर्शन आणून देतं तेव्हा पण तुम्ही कारवाई करत नाही. म्हणजे अक्षरशः हे जे तत्कालीन आयुक्त सूरज मांढरे यांनी शासनाच्या पत्राला आणि बाल हक्क आयोग जे अर्धन्यायिक समिती आहे त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे सरळ सरळ हे दिसून येतो. आणि संविधान कसं उडवला जातोय आणि आर्थिक गणित साधून ह्या जेवढ्या हजारो शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची मलिदाकरण ठेवून त्यांना कसं सांभाळलं जातं हे दिसून येतं. आता ह्याच्यात दुसरी बाजू तुम्हाला सांगतो की शिक्षणाचं नुकसान आहेच हे तर तुम्हाला दिसूनच येत आहे. पण ह्याच्यामध्ये शिक्षणाची क्वालिटी ही किती खराब झाली आहे महाराष्ट्रामधली आणि किती तळागाळाला गेली आहे हे दिसून येत आहे. कारण कसं आहे, जिल्हा परिषद शाळा असतात, अनुदानित शाळा असतात आणि BMC शाळा असतात.
तिथे जेव्हा भरती होते तेव्हा त्यांची वैयक्तिक मान्यता तपासली जाते की टीईटी पास आहे की नाही ते बघितलंच जातं, कारण का त्यांना पगारच सरकार देतं, म्हणून इथे काहीच होऊ नाही शकत. पण इथे जिथे लाखो रुपये पालक फी भरतायत तिथे जे शिक्षक शिकवतायत ते टीईटी पास आहेत की नाही, त्यांची पात्रता आहे की नाही, ते आता शिकवण्याचे जे वर्ग असतात म्हणजे 4थी पर्यंत डीएड लागतात, 5वी नंतर बीएड लागतात, एखादा कला शाखा म्हणजे आर्ट्स मध्ये काय शिकवायचं असतं तर आपल्या आर्ट्स वाले लागतात, तर तसं इथे काही होत नाहीये. म्हणजे मुलांना शिक्षण देणारेच ते त्या पात्रतेचे आहेत. हा सरकारकडे कुठल्याही प्रकारचा डाटा नाहीये आणि सरकारचं याच्यावरती काहीच कंट्रोल नाहीये. आणि दुःखाची बाब हे आहे की पालक पण याच्यापासून अभिज्ञ आहे, की पालकांना पण माहिती नाहीये की आपण लाखो रुपये फी घेतोय पण त्याचा मोबदला आपल्या मुलांना भेटतो का. म्हणजे अशा मान्यता नसलेल्या शिक्षकांकडून शिक्षण देणे हा त्या मुलांवरती आज तयार केलेला नकळत अन्यायच आहे. हा त्यांच्या शिक्षणाच्या हक्कावरती आणलेली ही गदाच आहे जी नकळत दिसत नव्हती, जी आता ओपन झालेली आहे. म्हणून माझी आता विनंती आहे शासनाला की तुम्ही ताबडतोब जे तात्कालीन आयुक्त आहेत सूरज मांढरे ज्यांनी कारवाई केलेली नाहीये, ते आताच त्यांची बदली झालेली मागच्या महिन्यामध्ये, त्यांच्यावरती कारवाई करावी, त्यांचं निलंबन करावं. त्यांचे काय धागेदोरे आहेत ह्या खासगी संस्थांचे आणि त्यांचे या अधिकाऱ्यांचे काय धागेदोरे आहेत, काय धागेबंद आहेत, ह्याची सीआयडी लेवलला इन्क्वायरी व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे आरटीई प्रमाणे जसं आरटीआयच्या मान्यतेला केराची टोपली दाखवली यांनी, तशीच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेला जी केराची टोपली दाखवलेली आहे त्याच्यावरती पण दादा भुसे जे आपले मंत्री आहेत त्यांनी त्वरित कारवाई करावी आणि महिन्याभराच्या ती कारवाई संपवावी. आणि मला त्यांना आव्हान आहे की आरटीई मान्यता पण असे मोठे महाराष्ट्रातले विषय आहे जिथे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्न उचलला जातोय, हे जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन स्वतःहून राजीनामा द्यावा की स्वतः अकार्यक्षम आहे, त्यांना जमत नाहीये, तर अजून शाळेची दुरावस्था या महाराष्ट्राची दुरावस्था होण्यापेक्षा त्यांनी नैतिक जबाबदारी आपण घ्यावी आणि त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक कार्यक्षम मंत्री द्यावा. आता हा जो विषय चालू होता त्याच वेळेला जे शिक्षण सचिव होते रणजित सिंग देवल हे शिक्षण सचिव होते, हे पण अकार्यक्षम अधिकारी आहेत. यांच्या वेळेलाच हे सगळं घडलेलं होतं, त्यांनी पण याच्यावरती कारवाई केलेली नाहीये आणि आता त्यांनाच परत आणलेलं आहे. म्हणजे असे जे सचिव आहेत हे ह्यांना कशाला लागतात तर ह्यांचं मैदा करणं आणि ह्यांची जी लॉबी चालते ते सांभाळायला जुनी माणसं ज्यांना ही सगळी खेळी माहिती आहे ते लोक त्यांना इथे परत परत पाहिजे असतात. म्हणून अशा अकार्यक्षम जे IAS अधिकारी नेमलेले आहेत त्यांची हकालपट्टी करावी आणि तुकाराम मुंडे सारखे एखादा अधिकारी जो इमानदार आहे, ज्याच्यामुळे यांची आवेदन आणतील बाकीच्या खालच्या अधिकाऱ्यांचे जे भ्रष्टाचार करून या शाळेला सांभाळता येत आहे, त्यांची अशा अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती होईल. 2 वर्ष जर मी पाठलाग करतोय तर मला यांच्यावरती आता विश्वासच उरलेला नाही. मला कळलेलं आता आरटीईचं पण तुम्ही बघितलं असाल की 2 वर्ष ती चालू आहे, मला बरेचसे पुरावे जमलेले आहेत. तसंच ह्याच्या बाबतीत पण आहे की यांची अकार्यक्षमता आता दिसलेली आहे, पेपरवरती कागदावरती आलेली आहे. मला यांच्याकडे भेटण्यामध्ये किंवा एखादं आंदोलन करण्यामध्ये अजिबात रस नाही आहे. मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं पहिली घटना म्हणेल की आरटीईची जनहित याचिका जाईल आणि ही जी जनहित याचिका जाईल ह्याच्यामध्ये त्या वेळेचे जे मंत्री होते ह्यांना पण प्रतिवादी करणार आणि ह्यांच्यावरती पण कारवाई करावी ही मी माननीय उच्च न्यायालयामध्ये मागणी करणार. कारण का आता असंच दिसतंय की किती तुम्ही आंदोलन करा, किती लोकांनी आत्महत्या करा, ह्यांना पाझर फुटणार नाही. हे दगडाचे कायद्याचे झालेले आहेत, तर ह्यांना कोर्टाची पायरी दाखवल्याशिवाय बाकीच्या पालकांना शिक्षण व्यवस्थेमध्ये जे पीडित लोक आहेत किंवा शिक्षक आहेत, विद्यार्थी वगळले जात आहेत, यांना न्याय भेटणार नाही.
उपसंचालक आणि 3 आपल्या जे विभाग आहे उत्तर पश्चिम दक्षिण यांच्या निरीक्षकांना काढलेले त्यांना पण सांगितलेलं की तुम्ही कळवा, अजून पण कळवलेलं नाही. आणि मला खात्री आहे राष्ट्रीय बाल अधिकाऱ्यांनी मला हेच सांगितलं ना. आता आयटीच्या बाबतीत मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं आता आम्हाला अधिकारी जुमानत नाही. हे अध्यक्षांची म्हणजे जे अध्यक्ष आहेत मॅडम सुशीबेन शाह यांचे शब्द आहेत मला, तुम्ही सर कोर्टामध्येच जा, कोर्ट त्यांना दरड शिकू शकतो. म्हणून जशी आयटीची आता याचिका म्हणजे पुढच्या महिन्यात दाखल होईल त्याच्याबरोबर तुम्ही ही MPS ऍक्टची याचिका आहे ती पण मी कोर्टामध्ये हे करणार. कारण का दरवेळेला प्रत्येक वेळेला आरटी मांडणं आणि आरटी थ्रूच उत्तर घेणं, ज्या वेळेला सरळ सरळ आदेश असतात की तुम्ही शासनाला पण अवलंबून आणि तक्रारदाराला पण कळवा. आता वर्ष तुम्ही तक्रारदाराला कळवत नाही याचा अर्थ तुम्ही काहीच काम नाही केलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं धोरणात्मक बदल करावे लागतील. अरे कसला धोरणात्मक बदल करावे लागणार, कायदा आहे त्याची अंमलबजावणी करायची, ती त्यांच्याकडनं झालेली नाही. म्हणजे त्यांचे या शाळेचे आणि जे आपले कथित राजकारणी आहेत, शाळांची लॉबी आहे, यांचे लागेबंद असल्याशिवाय हे अंमलबजावणी न करणे असं होऊच नाही शकत. खेळखंडोबा करून टाकलेला त्या सगळ्या आयटीचा खेळखंडोबा कसा केला तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे 2013 पासून लागू झालं तरी मान्यताशिवाय शाळा चालणं सगळं चालू आहे. आता तर 81 पासूनचा कायदा आहे. मला वाटतं आता ते माहितीच्या अधिकाऱ्याला आपण 5 वर्षांनी माहिती मागू शकतो. उद्या सकाळी समजा 40 वर्षांनी माहिती मागायला दिली तर तेव्हापासून सगळं बाहेर पडेल. मग त्याच्यावरती माझ्यावरती पण अन्याय झाला सिद्ध करता येईल. पण मला 5वी मध्ये माझा अनुभव असा आला की माझी एखादी टीचर इंग्लिश शिकवणारी ही प्रसूती रजेवरती होती म्हणून तिचा पोषण कव्हर करायला मला पीटीची टीचर पाठवली गेली. म्हणजे हा त्यावेळेला माझ्यावरती झालेला अन्यायच आहे. मी पीटीची टीचर मला काय शिकवणार, तर तिचा तो विषयच नाहीये. म्हणजे नकळत अजूनही आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुलांवरती अन्याय होतोच आहे. MTS खालसा म्हणून आहे, MTS खालसा, तिथे लागोपाठ 10 शिक्षकांना काढून टाकण्यात आले. त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट लेटर आणि त्यांची 10 वर्ष सर्व्हिस झालेली होती, त्यांची नियुक्तीचे अपॉइंटमेंट लेटर नाही, त्यांना वैयक्तिक मान्यता नाही, म्हणून त्यांना काही भांडताही येत नाही. म्हणजे ते कोर्टामध्ये पण जाऊ नाही शकत. म्हणजे वैयक्तिक मान्यता नसल्यावरती त्या शिक्षकांची दाहकता म्हणजे त्यांच्यावरती काय होऊ शकतं. अचानक नोकरी गेली की आपलं काय होतं हे 20 वर्ष नोकरी केलेल्या माणसाला कळू शकतं. त्या शिक्षकांनी जायचं कुठे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.